Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a good time we are in. किती सुंदर अशा काळामध्ये आपण आलोय आता. The best season of the whole year. संपूर्ण वर्षातला सगळ्यात चांगला ऋतू. The time where we are celebrating the birth of our Lord and Savior Jesus Christ. की जिथे आपण आपला तारणारा आणि प्रभू येशू ख्रिस्त याचा वाढदिवस जन्मदिवस साजरा करत आहोत. Jesus indeed was born. आणि येशूंचा नक्कीच जन्म झाला. Jesus indeed took away your sins on the cross. येशूंनी नक्कीच वधस्तंभावर तुमचं पाप नेलं. Jesus indeed was buried. येशूंना नक्की पुरण्यात आलं. And Jesus indeed rose from the dead. आणि नक्की येशू परत मरणातून जिवंत झाले. So rejoice greatly. म्हणून मोठा आनंद करा. If we can conquer death, जर येशूंना मृत्यूवर विजय घेता आलाय He can conquer anything तर under the येशू sun. कुठल्याही गोष्टीची काळजी घेऊन मात करू शकतात. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Isaiah chapter 40 verse 31. यशायाचा 40वा अध्याय त्यातलं 31व वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Isaiah 40 verse 31. चला तुमच्याकडे बायबल असेल तर सगळ्यांनी ते बाहेर काढून उघडा. यशायाचा 40वा अध्याय 31व वचन. But those who hope in the Lord will renew their strength. They will soar on wings like eagles. They will run and not grow weary. They will walk and not be faint. आमेन. यशया 40 आणि त्यातलं 31व वचन. परंतु जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत. ते चालतील तरी थकणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. If we focus on the circumstances of today, आजच्या घडामोडींवर आणि परिस्थितीवर जर आपण लक्ष लावलं and lose sight of our great future, आणि त्यापायी आपलं जे उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यावरून आपण नजर काढली and we lose sight of the one who gives us a bright future, आणि जो आपल्याला उज्ज्वल भविष्य देत आहे त्याच्यावरून जर नजर काढली then you will become weak. तर आपण अशक्त पडणार. Then you will give up on your life. आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यावर हार You मानणार. will not be able to move on. आणि मग तुम्हाला आयुष्यात पुढे जायला जमणारच नाही. But if instead our eyes and hearts are on the one who holds the future, परंतु आपले डोळे आपलं हृदय ज्याच्या हातात आपलं भविष्य आहे त्याच्यावर जर आपण केंद्रित केले you will not only be able to cope up with the difficult situations in your life, तर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणींनी भरलेली परिस्थिती येते त्याला तुम्हाला हाताळायला जमेल एवढंच नाही, but you will rise तर तुम्ही वर याल above all life's difficulties. आणि आयुष्याच्या सगळ्या अडचणींवर मात करून उत्कर्षाला याल. You will soar like an eagle. आणि तुम्ही गरुडासारखी झेप घ्याल. Praise God. देवाला धन्यवाद. We will not only be controlled by our problems. आणि आपल्या समस्या केवळ आपल्यावर नियंत्रण ठेवणार नाहीत. Instead, we will make a positive difference in this world and in our lives. त्या जगामध्ये आपण एक सकारात्मक बदल आणणार आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक बदल आणणार. God wants us to keep an image of an eagle before our eyes. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या नजरेसमोर गरुडाची प्रतिमा आणून ठेवायची. He says, ते बोललाय keep the image of an eagle. तुम्ही एका गरुडाची प्रतिमा डोळ्यासमोर आणा. And it is so fitting for us. आणि आपल्यासाठी इतकं ते फिटिंग इतकं योग्य आहे ना, For he says, कारण तो बोललाय those who hope in God जे देवावर आशा ठेवतात will soar like eagles. ते गरुडाप्रमाणे झेप घेतील. God says, I will give you wings of an eagle. ते म्हणालाय की मी तुम्हाला गरुडाचे पंख देईन. Praise God. देवाला धन्यवाद. You know, eagles like and learn to soar on wind currents. तुम्हाला माहितीये गरुडांना हवेचा जो काही प्रभाव असतो त्याच्यावरती उडायला आवडतं. Other small birds, they flitter and flutter and flap. बाकीचे सगळे लहान लहान पक्षी जे असतात ते आपली फडफड करत राहतात And they don't go high. आणि ते फार उंच जात नाही. But eagles, पण गरुड जो आहे they learn to use the air to their advantage. गरुड मात्र वाहणारी हवा आपल्या फायद्यासाठी वापरतात आणि उंच झेप घेतात. They go very much higher than all the birds. आणि खूप उंच जातात. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा जास्त उंच गरुड जातो. That's why म्हणून God is saying you have to be not like common eagles, like sparrow or crow, but you have to be like an eagle. आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की आपण साध्या सुध्या पक्ष्यांसारखं चिमणीसारखं कावळ्यासारखं उडायचं नाहीये. आपण गरुडासारखी झेप घ्यायची आहे. I want to take you higher. ते म्हणत आहे मला तुम्हा लोकांना उंच न्यायचं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Soar in the sky. तुम्ही आकाशामध्ये भरारी घ्या, झेप घ्या. Soar in the heavens. तुम्ही स्वर्गामध्ये झेप घ्या. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 14,
14. स्तोत्रसंहिता 27 त्यातलं 14वं वचन. Hope on the Lord. देवावर आशा ठेवा, Be of good courage, धीराने राहा, and he shall strengthen your heart. म्हणजे देव तुमच्या हृदयांना ताकद देईल. Hope, I say, on the Lord. मी परत म्हणतो, देवावर आशा ठेवा. Praise God. देवाला धन्यवाद. Hope is so essential. आशा आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची आहे, It's an essential ingredient for your life. फार गरजेची आहे. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात गरजेचा घटक आहे आशा. Are you really wearied? आज तुम्ही फार थकलेले आहात का? Are you tired of your life? आज तुम्ही आयुष्याला दमलेले आणि कंटाळलेले आहात का? Are you tired of fighting all the situations in your life? आणि आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होत आहे त्या सगळ्याला तोंड देत देत झगडा करत करत आता कंटाळा आलाय का? God tonight is promising you. आज रात्री परमेश्वर तुम्हा लोकांना वचन देत आहे. God is saying, I will give you renewed strength. देव म्हणत आहे की मी तुम्हा लोकांना नवीन शक्ती देईन. I will give you new strength. मी तुम्हा लोकांना नवीन ताकद देईन. Praise God. देवाला धन्यवाद. If you ever been really weary and tired, जर तुम्ही खरोखर दमलेले थकलेले असाल कधी, you most likely yearn for renewed strength. तर त्यावेळेला नक्कीच आपल्याला सगळ्यांना एक नवीन ताकद हवी असते. You always say, if I only get that little added strength. आणि अशा परिस्थितीमध्ये थकलेल्या अवस्थेमध्ये आपण नेहमी म्हणतो, मला जरा भरीची ताकद आज जर मिळाली ना I can do things. तर मला गोष्टी करता येतील. A little more strength. मला थोडस भरीची शक्ती आज मिळाली तर मला I जमेल can manage this situation. आणि मला ही परिस्थिती हाताळता येईल. And so tonight, तर आज रात्री God is speaking to a tired and very weary people. परमेश्वर अतिशय दमलेल्या थकलेल्या लोकांशी बोलत आहे Trust on me. आणि सांगत आहे की माझ्यावर विश्वास ठेवा, Hope on me. माझ्यावर आशा ठेवा, I will give you strength. मी तुम्हा लोकांना शक्ती देईन, Praise God. असं देव सांगत आहे. You know, being weary and tired तुम्हाला माहितीये थकणं आणि दमणं often leads to discouragement. यामुळे ना नेहमी आपल्याला एक निराशा येते And in that state, we find it difficult to face life. आणि त्या थकलेल्या दमलेल्या अवस्थेमध्ये, निराश अवस्थेमध्ये आपल्याला आयुष्याला तोंड द्यायला सुद्धा अवघडच जातं. You know, in that kind of state of mind, असल्या पद्धतीच्या मनस्थितीमध्ये it is hard to even make right decisions. अवघड जातं ना, योग्य निर्णय घ्यायला सुद्धा अवघड जातं, कारण डोकं चालत नाही. It is hard to take another positive step. आणि अजून एक सकारात्मक पाऊल उचलायला सुद्धा अवघड जातं, कारण की मनोवृत्ती हललेली आहे सगळी. And that's why, म्हणून if you are discouraged, जर तुम्ही कधी नाराज असाल don't give up. तर अजिबात हार मानू नका. Don't give up. नाराजीच्या अवस्थेमध्ये हार मानायची नाही. You will receive new strength. तुम्हाला नवीन शक्ती जरूर मिळेल. Let your hope be there with you. तुमची आशा तुमच्यामध्ये शाबूत ठेवा, Without life, कारण की जीवनाशिवाय there is no lifting. आपल्याला वर येता येणार नाहीये. त्यासाठी श्वास गाडी चालू पाहिजे ना. श्वासच बंद झाला तर पुढे बोलायचं काय? श्वास चालू असेल तर वर पण येऊ. Praise God. हो की नाही? देवाला धन्यवाद. And God will give you a lift. आणि परमेश्वर तुम्हाला वर आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. I know to live, sometimes you can live on your own. मला माहितीये तसं तर जगायचं म्हटलं तर तुम्ही कधी कधी स्वतःच्या ताकदीवर पण जगू शकता. But to have abundant life, पण जर विपुल जीवन, भरपूर जीवन हवं असेल, if you want overcoming life, तुम्हाला मात करणारं विजयी जीवन जर हवं if you असेल, want conquering life, तुम्हाला जर एक विजयी जीवन हवं असेल, then you need God. मग तुम्हाला देवाची गरज पडणार. You need God. मग तुम्हाला देवाची गरज पडणार आहे. Because it is impossible to have life without God. कारण देवाशिवाय जीवन प्राप्त करणं अशक्य आहे. You can have existence without God. तुम्ही देवाशिवाय अस्तित्वात राहाल, But पण you cannot have life without God. देवाशिवाय जीवन मिळणार नाही. But with God, पण देवासोबत you can face any struggles in life. आयुष्यातल्या कुठल्याही संघर्षांना तुम्ही तोंड देऊ You शकाल. can face any problems in life. आयुष्यातल्या कुठल्याही समस्यांना तुम्ही तोंड देऊ शकाल. With God, you can face any frustrations in life. देव जर आपल्या सोबत असेल तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही वैतागवाडी देणाऱ्या परिस्थितीला सुद्धा आपण तोंड देऊ शकतो. Praise God. देवाला Because धन्यवाद. every day कारण रोज we have frustrations. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वैताग देतील अशा गोष्टी घडतात. Something or the other happens which frustrates us. आपल्या आयुष्यामध्ये दर दिवसाला काही ना काही असं घडतं की ज्यातनं आपले मूड जातात, आपल्याला काहीतरीच वाटायला लागतं आणि मग आपल्यातली शक्ती निघून जाते, आपल्याला कंटाळा येतो, वैताग येतो. But if you have the presence of God, पण जर देवाचा सहवास आपल्या सोबत असेल and if you are aware of God's love for you, आणि देवाचं जे तुझ्यावर प्रेम आहे त्या प्रेमाची जर तुला जाणीव असेल, you can battle anything. तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही युद्धाला तू तोंड देऊ शकणार. Because God backs you. कारण देवाचा तुला पाठिंबा असणार. Praise God. देवाला धन्यवाद. So never lose hope. मग आशा कधी सोडायची नाही. Hope is the last thing a man loses. आणि माणसामधनं आशा शेवटी जाते. अगदी शेवटची बाब माणसातनं जाते ती म्हणजे आशा. Before death, मृत्यू अगोदर
that man has lost hope. त्या माणसातली आशा निघून जाते मृत्यू अगोदर. म्हणजे शेवटपर्यंत माणसात आशा असते, पण आता जर जीव जाणार आहे तर आशा जाते. Hopelessness will lead you to death. निराशा तुम्हाला मृत्यूकडे नेईल बेटा. Hope will keep you alive आशा तुम्हाला जिवंत ठेवेल. हे लक्षात till ठेवा. help comes from above. आणि वरून मदत येईपर्यंत आशा ठेवायची. Praise God. देवाला धन्यवाद. Keep on hoping. आणि आशा ठेवतच जगायचं. Help will come. मदत येणार. Help will come. मदत जरूर येईल. Because if you die, कारण तुम्ही जर मेलात nobody can help you. तर मग कोणीच तुम्हाला मदत करू शकणार नाहीये. जर श्वास बंद झाला तर. Hope informs us आशा आपल्याला माहिती देते that today's sorrow will not last forever. की आजचा जो त्रास आहे तो कायम राहणार नाही. ही माहिती आपल्याला आशा देते. Praise God. देवाला धन्यवाद. It is hope that keeps us hoping. आशा आपल्याला आशा ठेवत जगायला लावते. Without hope, आशेशिवाय we learn from our mistakes. आपण आपल्या चुकांकडनं शिकतो. Hope says, आशा म्हणते try again. परत तू प्रयत्न कर. You can do it. आशा म्हणते की ठीक आहे ना, एकदा तू चुकला परत प्रयत्न कर. तुला जमणार आहे, परत प्रयत्न कर. Hope reminds us आशा आपल्याला आठवण करून देते that the sun will rise tomorrow. की उद्या सुद्धा सूर्य उगवणार आहे. My sun will rise tomorrow. आणि माझा सूर्य उद्या उगवणार आहे. We sleep hopeless at night, but in the morning the sun shines. आपण रात्रीचं झोपताना निराश होऊन झोपतो, पण सकाळी सूर्योदय होतच ना बेटा. And today's darkness will be overcome. आणि मग आजच्या अंधारावरती आपल्याला मात करता येणार आहे. Praise God. कारण सकाळ झाली की सूर्योदय झालेलाच आहे. Hope is not wishful thinking. आशा म्हणजे केवळ सदिच्छा नव्हे. Hope is not having a good attitude. आशा म्हणजे चांगली वृत्ती बाळगणे नव्हे. Hope is understanding आशा म्हणजे समजून घेणे that there is a reason to believe. की एक कारण आहे ज्या कारणाने आपण विश्वास ठेवतो. A reason to believe in a brighter future. एका उज्ज्वल भविष्यावरती काहीतरी कारणानं आपण विश्वास ठेवतोय, ती आशा आहे. Hope means आशा म्हणजे that God is there. की देव आहे ना. I may not fully understand him, मला संपूर्णतः देव समजत तर नाही, but he knows me. पण देव मला जाणतो ना. And so I will seek him. आणि म्हणून मी देवाला शोधणार आहे. Hope makes you to seek God. आशा तुम्हाला देवाला शोधू लावते. Hope makes you to cling to God. आशा तुम्हाला देवाला चिकटून राहायला लावते. Praise God. देवाला धन्यवाद. We cannot concord good fortune through a good attitude. एखाद्या चांगल्या वृत्तीतून आपल्याला चांगलं भवितव्य प्राप्त होणार नाहीये. Though a good attitude is at times helpful. जरी चांगली वृत्ती आपल्याला मदत करणारी असते, चांगली वृत्ती पाहिजे, पण फक्त चांगली वृत्ती ठेवून चांगलं भविष्य मिळत नाही. Amen. आमेन. Because कारण if life is made of random forces and change and chance, आयुष्य जर रॅन्डम गोष्टींमधून बनलं असतं, योगायोगाने बनलं असतं, then to hope for better things is to wish for good luck and nothing else. तर मग चांगल्या गोष्टींची आशा धरणं म्हणजे नशिबावरती आस ठेवणं असं होणार, बाकी काही नाही. Hope knows that God exists. पण असं नव्हे, आशेला माहित आहे की देव अस्तित्वात आहे. That is real hope. त्याला खरी आशा म्हणतात. ज्या आशेला माहितीये की देव अस्तित्वात आहे. Hoping on a stone will not help you. दगडांवर आशा ठेवून काही मिळणार नाही मदत. Can that stone help you? तो दगड तुला सहाय्य करू शकतो का? Hoping on a tree will not be of any help. झाडावर आशा ठेवून तुला काय मदत मिळणार आहे? झाड तुला मदत करू शकतं का? Hoping in the sun will not help you. सूर्यावर सुद्धा आशा ठेवून तुला काय मदत मिळणार आहे? Your eyes have to go above the sun, तुझ्या डोळ्यांना सूर्यापलीकडे जावं लागेल. above the sky. तुझ्या डोळ्यांना आकाशापलीकडे पाहावं लागेल. The maker of the heaven and the earth. म्हणजे या स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो आहे त्याच्याकडे पाहावं लागेल. And so when your hope reaches above the sky आणि म्हणून जेव्हा तुमची आशा त्या आभाळाच्या वर जाते and touches the throne of God, आणि देवाच्या सिंहासनाला जाऊन धडकते, that is called living hope. त्याला म्हणतात जिवंत आशा. That is called living hope. त्याला म्हणतात जिवंत आशा. Hope is knowing that a future and a great future is waiting for me. आशा म्हणजे जाणून घेणं की एक चांगलं उज्ज्वल भवितव्य माझी वाट पाहत आहे. That it is guaranteed by my God. की 100% देवाने मला त्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी दिलेली आहे. True hope is being aware आणि खरी आशा म्हणजे ती जाण ठेवणं that the promises of God are true. की देवाची अभिवचनं खरी आहेत. If God has promised to save me, He will save me. आणि देवाने जर मला तारायचं, मला वाचवायचं अभिवचन दिलंय, तर देव मला नक्की तारणार आणि वाचवणार, यात वाद नाही. And God has promised to save you. आणि देवाने आपल्याला अभिवचन दिलंय की मी तुला तारणार आहे. God has promised to heal you. देवाने आपल्याला अभिवचन दिलंय की मी तुला आरोग्य देणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And so to have that hope strengthen us, आणि म्हणून त्या आशेनं आपल्याला शक्ती मिळवून देणं it is from God. देवाकडचंच असतं हे काम. It is from God. हे काम देवाकडचंच असतं की ती आशा येते
आणि आपल्याला ताकद देऊन जाते. Bible says बायबल म्हणतं in Job 4 verse 6, योबाचा 4 अध्याय 6 वचन, so the poor man has hope तर गरीब माणसाला आशा असते and the mouth of the evil doer is stopped. आणि दुष्ट लोकांचं तोंड मग बंद होतं. Praise God. देवाला धन्यवाद. गरीबाला आशा असते आणि मग दुष्ट माणसांची तोंड बंद होतात. Beloved people, माझ्या प्रियानो, you cannot live even one day in happiness if there is no element to hold on to. एखाद्या घटकाला जर आपल्याला धरून जगता येणार नसेल तर आपण जगूच शकत नाही एक मिनिट सुद्धा. पुढे काहीतरी घटक पाहिजे ज्याला धरून आपण जगणार आहोत. There has to be some strong force on which you can lay hold on. पुढे काहीतरी सॉलिड शक्ती पाहिजे ज्या शक्तीत हात घालून आपण पुढे जगणार आहोत. If there is no promise of God, जर देवाचं अभिवचनच नसेल what will you hold on to? तर तुम्ही कशाला धरून जगाल? If there is no God, जर देवच नसेल what will you hold on तर to? तुम्ही कशाला धरून जगाल? If there is no love of God, आणि देवाचं प्रेमच नसेल what will you hold on तर to? तुम्ही कशाला धरून जगाल? If there is no mercy of जर God, देवाची दयाच नसेल what will you hold on तर to? तुम्ही कशाला धरून जगाल? If there is no faithfulness of जर God, देवाचा विश्वासूपणाच नसेल what will you hold on to? तुम्ही कशाला धरून जगाल? If there is no power of जर God, देवाचं सामर्थ्यच नसेल what will you hold on तुम्ही to? कशाला धरून जगाल? But all these things are there for you by God. पण आज या सगळ्या गोष्टी देवाने तुला दिलेल्या आहेत, त्याला धरून आपण जगतोय. Praise God. आशा आहे, सामर्थ्य आहे. Bible says in Job 8 verse 13, योबाचा 8 अध्याय 13 वचन बायबल म्हणतं, so is the end of all who do not keep God in their minds. आणि म्हणून अशाच पद्धतीची अखेर अशा सर्व माणसांची असते की जे लोक देवाला मनात कुठे ठेवतच नाही. And the hope of the evil doer comes to nothing. आणि दुष्ट माणसांची आशा शून्यात निघते. नुसतं मुखाने बोलून चालणार नाही, हृदयानेही करावं लागेल. Bible says बायबल म्हणतं in Job 15 verse 31, योबाचा 15 अध्याय 31 वचन, let him not put his hope in what is false, त्याने आपली आशा जे खोटं आहे त्या खोट्यावर ठेवू नये, because he will fall into error, कारण की मग तो एखाद्या चुकीत पडेल. for he will get deceit as his reward. कारण तो फसेल आणि फसवणूक त्याला प्रतिफळ म्हणून मिळेल. If you don't know the true God, जर तुम्हा लोकांना खरा देव माहित नसेल you are deceived. तर तुम्ही फसलेले आहात. You will not get help. तुम्हाला मदत मिळणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 14, स्तोत्र संहिता 27 let 14, let your hope be in the Lord alone. तुमची आशा केवळ प्रभूवरच असू दे. स्तोत्र संहिता 27:14. When you come to the end of yourself, आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या अखेरीला याल आणि म्हणाल ना की आता मी संपले, मला नाही जमत, God takes over. त्यावेळेला देव येतो आणि ताबा घेतो आणि म्हणतो मला करू दे. When you start laughing, जेव्हा तुम्ही हसू लागता when people say you will come out of trouble, आणि लोक म्हणतात की तुम्ही त्रासांमधनं बाहेर पडणार आहात, and you laugh because you know it's not going to happen. आणि तुम्ही हसायला लागता आणि म्हणता की नाही पण मला माहितीये ना त्रासातनं मी बाहेर पडणारच नाहीये. If people say you will be healed, जर लोक म्हणायला लागले नाही नाही तू बरी होणार आहेस, but then you mockingly laugh पण मग मस्करी करून तू स्वतःच हसायला लागते, because you know it's not possible. कारण तुला माहिती असतं की हे काही घडणं नाही, हे काही शक्य नाही. That is a state some people have come to. अशा अवस्थेमध्ये काही माणसं सध्याला अडकलेली आहेत की लोक म्हणतात त्यांना तुम्ही बरे होणार आहात वगैरे वगैरे, पण ते लोक म्हणतात स्वतःकडे बघून नाही नाही माझं काय भलं होणार नाही, मी बरी होणार नाही, And they laugh at themselves. आणि स्वतःकडे बघून हसत राहतात. What you're saying? की काय बोलताय तुम्ही, Can I ever come out of मला this? काय जमणार आहे का या सगळ्यातनं बाहेर पडायला. And there is an incident in the Bible आणि बायबलमध्ये सुद्धा एक घटना आहे where a couple faced the hardest situation in their life. जिथे एक जोडपे आहे, त्या जोडप्याविषयी लिहिलंय की त्यांच्या आयुष्यात त्यांना अतिशय अवघड प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, And the wife laughed आणि मग बायको त्यावेळेला हसली, because a promise was given. कारण की एक वचन दिलं गेलं होतं, And she knew it is not going to be possible. एक अभिवचन दिलं गेलं होतं आणि तिला माहिती होतं की हे वचन काही खरं होणार नाहीये, तर ती बायको हसली. This couple आणि हे जोडपच आहे, was Abram and Sarah. त्यांचं नाव अब्राम आणि सारा. Bible says in Genesis 18, उत्पत्तीचा 18वा अध्याय बायबल म्हणतं they had no children. त्यांना संतान नव्हतं. Many years rolled by. अनेक वर्ष गेली पण सारा वांज होती. Hope became hopeless. आशा निराश झाली The dim light almost extinguished. आणि अंधुक दिवा जणू काही मालवायला लागला. Joy vanished from their hearts. आनंद त्यांच्या हृदयातनं निघून गेला They became like a smoking flax, आणि ते मिणमिणत्या वातीसारखे झाले की आता हा दिवा कधी विझेल, which was going to be quenched any time. की जो दिवा आता कधी विझणार आहे. But Bible says, परंतु बायबल म्हणतं God came visiting Abraham and Sarah. परमेश्वर अब्राम आणि सारेला भेटायला आला. It so happened परमेश्वर अब्राम सारेला भेटायला आला आणि असं झालं
Abraham was seated outside his tent, की अब्राम त्याच्या तंबू बाहेर बसलेला होता and he saw 3 people come towards him. आणि अब्रामाला 3 व्यक्ती आपल्याकडे जवळ येताना दिसले. 2 were angels, त्यातले 2 देवाचे दूत होते 1 was the Lord. आणि एक स्वतः खुद्द परमेश्वर होता. He immediately ran to them, लगेचच अब्राम त्यांच्याकडे धावला and he said, आणि म्हणाला, please relax. प्लीज तुम्ही आरामाने बसा. I won't allow a stranger to pass my house without welcoming them. आता मी अनोळख्यांचं स्वागत केल्याशिवाय, पाहुणचार केल्याशिवाय तर त्यांना माझ्या घरापासून तंबूपासून जाऊ देणार नाही. Abraham was a very kind-hearted and generous man. कारण की अब्राम एक सढळ हाताचा, उदार मनाचा, फार दयाळू असा माणूस होता. He said, तो म्हणाला please wash yourself. की तुम्ही स्वतःला स्वच्छ करा, I will give you water, मी तुम्हाला पाणी देतो, स्वतःला तुम्ही स्वच्छ करा and then sit under the tree. आणि झाडाखाली बसून घ्या. I will prepare some food for you. मी काही स्वयंपाक तुमच्यासाठी तयार करतो. Then he ran to his wife, आणि मग अब्राम आपल्या बायकोकडे धावला and he said, आणि म्हणाला quickly knead a dough and prepare food for them, की पटकन तू कणिक भिजव आणि त्यांच्यासाठी तू भाकऱ्या भाजायला लाग. while I will run and cut a nice meat for them. मी जातो आणि पटकन काहीतरी मांस त्यांच्यासाठी घेऊन येतो. He ran to the herd आणि तो गेला आपल्या कळपामध्ये. and took a young ox. आपल्याच कळपातनं त्याने एक घेतलं, बैलाचं पिल्लू घेतलं. It was soft and वासरू healthy, म्हणायला हरकत नाही, अगदी धष्टपुष्ट. and then called his servant, आणि मग आपल्या सेवकांना, नोकरा चाकरांना बोलावलं and he said, quickly make a nice preparation of meat. आणि त्यांना म्हणाला की हे मांस चांगलं शिजवा, सगळी तयारी करा, पटकन चला. And then he got curds and milk आणि मग दूध आणलं, दही आणलं and brought the prepared meat and set it before the three. आणि शिजवलेलं मांस आणलं आणि हा सगळा स्वयंपाक त्या तिघांसमोर ठेवला. आणि अब्राम म्हणाला, अनोळखी माझ्या घरापासून जरी जात असले तरी मी त्यांचा पाहुणचार करूनच त्यांना पाठवणार. And he stood before the men आणि त्या तिघांसमोर अब्राम उभा राहिला while they ate. आणि हे तिघे जेवत होते. And then they said, आणि मग ते म्हणाले, where is Sarah your wife? सारा कुठे आहे तुझी बायको? Where is Sarah your wife? तुझी बायको कुठे आहे रे सारा? He said, तर अब्राम म्हणाला, she's in the tent. ती आत आहे तंबूच्या आत. Then the Lord said, मग प्रभू बोलला. the Lord was in there. तिघांमध्ये एक प्रभू स्वतः खुद्द होता, तो प्रभू बोलला, I will most surely return to you in about a year's time. 1 वर्षाच्या अवधीमध्ये मी नक्की तुमच्याकडे परत येणार आहे. And surprisingly, आणि आश्चर्यकारक रीतीने Sarah your wife will have a son. सारा जी तुझी बायको आहे तिला पुत्र संतान होणार आहे. Now it was more than 25 years. 25 वर्षाहून जास्त वर्ष त्यांच्या लग्नाला तेव्हा झालेली होती They were old. आणि ते वयस्कर झाले होते. And so Sarah from inside the tent heard it. तर सारेनं आतमध्ये हे ऐकलं, तंबूच्या आत तिच्या कानावर हे आलं. And Bible says, बायबल म्हणतं Abraham and Sarah were already very, very old. अब्राम आणि सारा तोपर्यंत अतिशय वयोवृद्ध झाले होते. He was 100, she was 90. अब्राम 100 वर्षाचा आणि सारा 90 वर्षाची झाली होती तोवर. And so Sarah was too old to have a baby. म्हणजे सारा फार म्हातारी झाली होती आता बाळाला जन्म द्यायला वगैरे. And so मग when Sarah heard it, सारेने जेव्हा ऐकलं, she laughed in her heart. ती हसली आपल्या हृदयामध्ये See, की is this possible? हे शक्य आहे का? A woman my age माझ्या वयाची बाई आणि having तिला a baby. आणि तिला प्रसूती होणं, बाळ होणं आता शक्य आहे? She scoffed to herself. म्हणजे स्वतःचीच ती थट्टा करून हसल्यासारखी हसली. And with a husband as old as my man Abraham, आणि माझा जो नवरा अब्राम तो एवढा वयाने वाढलाय, 100चा झालाय. then the Lord said to Abraham, तर मग प्रभू परत लगेच अब्रामाला म्हणाला, why did Sarah laugh? सारा का रे हसली? Why did she laugh? सारा का हसली? आत हसलेली प्रभूला बाहेर कळली. Why did he say that? तर प्रभू बोलला, ती आत हसली कशाला? Can an old woman like me have a baby? आणि म्हणाली की माझ्यासारख्या वयोवृद्ध बाईला संतान होऊ शकतं का? Is anything too hard for the Lord? पण देवाला काय अशक्य आहे का? The Lord himself said, देव स्वतः बोलला. is anything too hard for the Lord? मग प्रभू स्वतः बोलला, अरे प्रभूला काय अवघड आणि अशक्य आहे का अब्रामा? At the appointed time I will return to you योग्य ठरलेल्या वेळी मी तुझ्याकडे परत येणार आहे. according to the time of life. आणि आयुष्याच्या चक्राप्रमाणे, वेळेप्रमाणे. And Sarah your wife will surely have a son. आणि सारेला तुझ्या बायकोला नक्की पुत्र संतान होणार आहे. But Sarah denied it. पण सारेनं नाकारलं. I didn't laugh, Lord. की म्हणाली, सारेनं नाकारलं. सारा म्हटली, नाही नाही मी नाही हसले प्रभू, मी नाही हसले. She didn't laugh loudly, but in her heart she laughed, and God could hear that laughter from her ती heart. जोरात हसली नाही, ती जोरात खिदळली नाही, ती हृदयात हसली, पण तेही देवाला दिसलं ना. See, she lied because she was afraid. ती खोडं बोलली कारण ती घाबरली की प्रभूला कळलं मी हसलेली. The Lord said, तर प्रभू बोलला, I know she laughed. मला माहितीये ती हसलीये. प्रभूला सगळं कळतं, प्रभूला सगळं दिसतं. आपल्याला उगीच असं वाटतं की त्याला काही कळत नाही, त्याला सगळं कळतं आणि Praise त्याला God. सगळं दिसतं.
He knows what you're going देवाला through. माहितीये तू कुठल्या परिस्थितीतून जातो. He knows your pain. देवाला तुझ्या वेदना माहित आहेत. God knows your suffering. देवाला तुझा त्रास पण माहितीये. God knows what you are here for. देवाला माहितीये ना तू आज रात्री इथे कशासाठी आलाय, काय कारणाने तू सभेला आलाय. He knows it. देवाला सगळं माहितीये कोण कशासाठी आज रात्री सभेला आलेलं आहे. And surely enough, आणि नक्कीच in the coming year, पुढच्या वर्षी she became pregnant तिला गर्भधारणा झाली. and she gave birth to a son. तिला चक्क दिवस गेले आणि तिला पुत्र संतान झालं. And she said, आणि मग ती म्हणाली, since I laughed, मी हसले ना, I will name him laughter. मग आता माझ्या मुलाचं नाव सुद्धा मी हास्यच ठेवते. Isaac means laughter. इसहाक या नावाचा अर्थ होतो हास्य. ती म्हटली मी हसले ना तर मुलाचं नाव पण ठेवते हसणे, हसमुख लाल Praise इसहाक. God. You may think, तुम्हाला असं वाटेल, like Sarah, that this promise is ridiculous. तुला असं वाटेल रे सारेप्रमाणे की छे छे हे अभिवचन काय पूर्ण होणार आहे का, आता कुठे, आता फार उशीर झाला. As far as the natural world is concerned, आणि जो नैसर्गिक जगाचा प्रश्न आहे, many things are impossible. अनेक गोष्टी नैसर्गिक जगाच्या रहाटीप्रमाणे काही कालावधीनंतर अशक्य असतात. But for God, पण देवाला anything is possible. देवाला काही शक्य आहे, कारण देवाने आपल्याला निर्माण केलंय. आपण ज्याचं प्रोडक्शन आहोत त्याला माहितीये ना आपल्या काय करायचं आणि काय Can you नाही. imagine कल्पना करा being like Sarah in her situation? सारे सारख्या अवस्थेमध्येच आपण असलो An elderly pregnant woman आणि आपण वयोवृद्ध स्त्री आहोत आणि आता आपल्याला वयात आल्यानंतर वृद्ध walking झाल्यानंतर around with a दिवस big गेले tummy. आणि मग आपण आता मोठं पोट घेऊन फिरत आहोत. That would look ridiculous, isn't it? दिसायला पण ते किती असं विचित्र दिसणार ना. But see, की that is the म्हाताऱ्या miracle बाईला of God. दिवस गेले, म्हाताऱ्या बाईला दिवस गेले, पण तोच तर देवाचा चमत्कार आहे. So you will not know whether I have to laugh or cry. मग तुम्हाला कळणार नाही ना की आता मी हसू का रडू. I think so you need to do both. तुम्ही दोन्ही करायचं, Cry and laugh. रडायचं पण हसायचं पण, कारण हे केलंय सगळं देवानी Praise की God. नाही. तरुणीला Because दिवस जातीलच हो, there- म्हातारीला कसे जातील, देव जायला लावेल तेव्हा जातील. Because कारण many times अनेक वेळा when we cry, there is joy also. जेव्हा आपण रडतो ना ते आनंदाचे अश्रू असतात. म्हणून मी म्हणालो रडा पण आणि हसा पण. So today, don't live in unbelief. तर आज अविश्वासात राहू नका, Have faith in God. देवावर विश्वास ठेवा आल्यासरशी, नाही so तर येऊन फायदा काय. When miracles happen, don't be surprised. आणि चमत्कार झाल्यानंतर असं धक्का बसवून घेतल्यासारखे धक्का बसवून घेऊ नका. A miracle will happen to you आज तुमच्या जीवनात पण चमत्कार होईल, in your life. तुझ्याही जीवनात चमत्कार होईल. करेल देव, का नाही. Just because a dream or desire becomes impossible, आणि केवळ तुझं स्वप्न किंवा तुझी इच्छा अशक्य होते that doesn't mean all hope is gone. याचा अर्थ असा नाही ना की सगळी आशा गेली. With God, we can still hope. अरे देवासोबत आपण अजूनही आशा ठेवू With शकतो. God, you can still hope for the impossible. देवासोबत आपण अजूनही अशक्य गोष्टींची सुद्धा आशा ठेवू शकतो की माझा देव तरीही करेल. God will not disappoint you. देव नाही आपल्याला नाराज करणार. Just cling on to Him. देवाला पाऱ्यासारखे चिकटून राहा बस. Every day hope on Him. रोज देवावर आशा ठेवा. Bible says, बायबल म्हणतं when God created our first parents, देवाने जेव्हा या जगात आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, Adam and Eve, आदाम आणि हव्वा त्यांची नावं, पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, He did not create them to live an independent life. आणि देवाने त्या दोघांना अगदी स्वतंत्र असं जीवन जगायला बनवलेलं नव्हतं. No. आझादीचं, स्वतंत्र, फ्रीडम असं जीवन जगायला देवाने त्यांना बनवलेलंच नव्हतं. He created them with an understanding that their lives will be knit with God. देवाने त्यांना अशा समजुतीनं निर्माण केलं होतं की त्या दोघांचेही जीवन देवाच्या जीवनात विणलं जाणार आहे. Their lives were knit with God. त्यांची जीवनं देवाच्या जीवनात विणली गेलेली होती. God made you in such a way देवाने तुम्हाला पण अशा रीतीनं निर्माण केलंय that you are like a branch and He is the tree. की तू फांदी आणि देव झाड आहे. That is how He created you. देवाने तुला असंच निर्माण केलंय की देव झाड आणि तू फांदी आहेस. As a branch cannot live without being attached to the tree, आणि एखादी फांदी झाडाला जडलेली असल्याशिवाय जगू नाही शकत. so also तसं you cannot think of living without being attached to God. तुम्ही देवाला जडल्याशिवाय जगू शकत नाही. नसते हट्ट करू नका. प्रयत्न सुद्धा केले तरी सुद्धा ते वायफळ जातील. Branch will stay green as long as it is attached to the tree. जोवर ती फांदी झाडाला जडलेली आहे ती फांदी हिरवीगार आणि टवटवीत राहील It will have fruits. आणि त्या झाडाला फळ येईल, त्या फांदीला फळ येईल. The moment it is separated, ज्या क्षणाला ती फांदी झाडापासून कट होईल 3-4 days it will look green. 3-4 दिवस ती खाली पडलेली हिरवी दिसेल. After that, त्याच्यानंतर it will dry up. ती फांदी वाळणार It is only picked up and thrown to burn. आणि मग तिची काटकी होणार
आणि तिला सरपण म्हणून जाळणार. Even so, तसंच आहे. when God created our first parents, लक्षात घ्या तुम्ही लोक मी काय म्हणतोय. देवाने जेव्हा आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, they were made to depend on God. त्या दोघांना आदाम हवेला देवाने देवावर अवलंबून जगण्यासाठी निर्माण केलं. They were made to look to God. देवाकडे बघण्यासाठी निर्माण केलं. स्वावलंबन नव्हे, देवलंबन पाहिजे. Yes, their lives were tied with God. त्यांची जीवन देवात मानलेली होती. But then they heard the voice of the devil पण मग त्या दोघांनी सैतानाचा आवाज ऐकला. and brought calamity on self. करू नये ते केलं आणि स्वतःवरती त्यांनी संकट ओढवलं. Sin and sorrow and death came upon this earth. अशा पद्धतीनं पाप, दुःख आणि मरण या जगात मानव जातीवर आलं. We are all part of it आज आपण सगळेजण त्याचा भाग बनलोय. because we are all coming from the loins of Adam. कारण आपण सगळे त्या एका आदामाच्या पोटातनं बाहेर आलोय. And what wrong he did, we have to suffer आणि आदामाने जे चुकीचं केलं त्याचे भोग आज आपल्यालाही भोगावे लागत आहेत. because we belong to one man and one woman, कारण that की is Adam आपण and Eve. कारण की आपण तो एक माणूस आदाम आणि ती हवा, त्या दोघांच्या पोटातनं बाहेर आलेली मानवजात आहोत. And today आणि आज the suffering has increased 1,000 times more. हजारो पटीनं आज तर त्रास वाढलेले आहेत. There was no hope for man. माणसाला आशाच नव्हती. Man was walking in darkness. मनुष्य अंधारात चाचपडत Man is चालत होता. sitting in darkness. मनुष्य अंधारात बसलेला होता. Sorrow has gripped him. दुःखाने मनुष्याला जखडलं. Fear has gripped man. भीतीनं माणसाच्या मनात घर केलं. He cannot see the future. माणसाला आता पुढचं भविष्य दिसेना. That's why Jesus came. म्हणूनच तर मग येशू आले. That's why Christmas happened. म्हणून नाताळ घडला. When Jesus was born, येशूंचा जेव्हा जन्म झाला, God sent the highest angel from the heavens. देवाने अतिउच्च देवदूत स्वर्गातनं पाठवला. The highest angel of God is angel Gabriel. अगदी देवाच्या देवदूतांमधला सगळ्यात मोठा देवदूत जो आहे गब्रिएल, त्याला देवाने खाली पाठवलं. He came. गब्रिएल दूत आला. He announced the good news. गब्रिएल त्याचं नाव त्या दूताने येऊन सुवार्ता घोषित केली. His name shall be Jesus. की याचं नाव येशू असेल And he shall save his people from their sins. आणि तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारेल. That Jesus took our sins त्या येशूंनी आपलं पाप नेलंय and died on the cross of Calvary. आणि काल्वरीच्या वधस्तंभावर ते येशू आपल्यासाठी मरण पावले. Paid for our sins. आपल्या पापांची किंमत येशूंनी दिली And he died on the cross. आणि येशू वधस्तंभावर मरण He was पावले. buried. येशूंना पुरण्यात आलं And on the third day he rose again. आणि तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत And झाले. today Jesus lives. आणि आज येशू जिवंत आहेत. Even after 2,000 years Jesus lives. 2000 वर्ष या गोष्टीला होऊन गेलेली आहेत, पण तरी आज येशू जिवंत आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Why? का? He said, I came to give you life and life in abundance. कारण येशू म्हणाले मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. Jesus said, I am the way, the truth and the life. येशू म्हणाले मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. No man comes to the Father without me. एकही माणूस माझ्याशिवाय देवापर्यंत पोहोचू शकत नाही. Praise देवाला God. धन्यवाद. There is no hopeless case when Jesus is around. येशू आले ना की निराशमय परिस्थिती आणि प्रकरण नसतात. Every darkness has to flee when Jesus comes. येशू आले की सगळा अंधार जायलाच पाहिजे. Every demon has to flee when Jesus comes. येशू आले की प्रत्येक सैतान भूत दुरात्मा पळून गेलाच पाहिजे. Every sickness has to flee when येशू आले Jesus comes. की प्रत्येक आजार पाजार रोगराई गेलीच पाहिजे. Storms have to obey Jesus. जीवनी वादळांनी येशूचं ऐकायलाच पाहिजे. Waves have to obey Jesus. लाटांनी येशूंचं ऐकायलाच हवं. Fish have to obey Jesus. मासे समुद्रातले सुद्धा येशूंचं ऐकणार. That is Jesus, ते येशू आहेत. the great I am. महान जो मी तो मी. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय, once Jesus was by the Sea of Galilee, एकदा येशू ख्रिस्त गालिल समुद्रापाशी होते. a large crowd gathered around him. लोकांची अशी मोठी गर्दी तिथे जमा झाली येशूंच्या अवतीभोवती. Just then, आणि तेव्हाच a man saw it was Jesus. एका माणसाने पाहिलं की हे येशू आहेत. So he pushed through the crowd आणि तो लोकांच्या गर्दीतनं रेटत आला and threw himself down at the feet of Jesus. आणि त्याने स्वतःला येशूंच्या पायाशी टाकलं, लोटांगण घातलं. His name was Jairus. त्याचं नाव होतं याईर आणि यायराने येशूंना लोटांगण घातलं. He was a Jewish official. तो एक यहुदी अधिकारी होता, And so he begged Jesus. मोठ्या पदावरचा, पण त्याने लोटांगण घालून येशूंना विनंती केली. And he said, भीक मागितल्यासारखी विनंती करून म्हणाला Master, की गुरुदेव, my little girl is near death. माझी लहानशी मुलगी आहे आणि ती मरायच्या बेतात आहे. Come and lay your hands on her या ना माझ्या घरी आणि तिच्यावर हात ठेवा ना, so that she may be healed, so that she may live. म्हणजे तिला आरोग्य मिळावं आणि ती जगावी. Jesus stood up येशू उभे राहिले and went with Jairus. आणि यायरा बरोबर गेले. But then, पण मग along the way, जाता आता रस्त्यात some messengers arrived from Jairus' home. यायराच्या घराकडनं काही माणसं आली, But they came with the bad news. पण वाईट बातमी घेऊन आली. They said it is too late. आणि ती माणसं म्हणाली की फार उशीर झाला यायरा, Your daughter is already dead. तुझी मुलगी ऑलरेडी वारली आहे.
And there was no point in Jesus coming to your house. आणि आता येशूंनी तुझ्या घरात येण्यात काही पॉइंट नाहीये, त्यांना आणू नकोस. Jairus almost collapsed याईर जवळजवळ ढासळून पडणार होता, because that was his only daughter. कारण याईराला ती एकुलती एक मुलगी होती, त्या पश्चात त्याला संतान नाही. She was just 12 years old. फक्त 12 वर्षाची मुलगी. You can imagine what must have gone through his heart. कल्पना करा त्याच्या हृदयात काय गदारोळ झाला असेल त्यावेळेला. He must have said, आणि तो म्हणाला असेल, during the last seconds of her life, I should have been next to her. माझ्या मुलीच्या या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मी तिच्या सोबत असायला हवं होतो. But पण Jesus ignored what they said. येशूंनी मात्र कानाडोळा केला ती जी माणसं येऊन जे काही सांगत होती त्याच्याकडे. And Jesus looked at Jairus and said, आणि येशूंनी यायराकडे पाहिलं आणि येशू यायराला म्हणाले, Jairus, यायरा, fear भिऊ not, नको, only believe. फक्त विश्वास ठेव. At the face of death, Jesus gives positive statement. म्हणजे मृत्यूच्या तोंडावर येशू ख्रिस्त सकारात्मक विधान करतात. Who can give such a positive statement? मृत्यूच्या तोंडावर एवढं सकारात्मक विधान कोण करू शकणार आहे? Praise God. माणसांना तो नुसतं ढाळ ढाळ रडायला होतंय कोणी मेलं म्हटल्यावर. Jesus said, पण येशू बोलले, just trust me. माझ्यावर विश्वास ठेव यायरा, घाबरायचं नाही. Don't panic. अजिबात गोंधळायचं नाही, घाबरायचं नाही, माझ्यावर विश्वास ठेव. I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who is dead जो मेला आहे shall live. तो सुद्धा जगेल. Praise God. असं येशू यायराला म्हणाले. Amen. आमेन. He did not let anyone follow him आणि मग कोणालाही त्याने मागे येऊ दिलं नाही, except Peter, James and John. फक्त पेत्र, योहान आणि याकोब येशूंच्या सोबत होते. When they arrived home, आणि जेव्हा ते घरी पोहोचले, Jesus saw येशूंनी पाहिलं lots of people around. की खूप सारी माणसं गोळा झाली There आहेत was a lot of confusion. आणि सगळा गोंधळ चाललेला आहे. There was unrestrained weeping. आणि सगळीकडे रडारड, नुसती रडारड They चालली were आहे. all wailing. कारण माहित ना तर सगळे जोरात ओक्साबोक्षी रडतायत. So Jesus went inside मग येशू आत गेले and spoke to the people. आणि जाऊन लोकांशी बोलले Why all this weeping? आणि म्हणाले लोकांना की एवढं रडताय कशाला? Why all this commotion? कशाला एवढा गोंधळ करून रडताय? The child is not dead. ते लेकरू वारलेलं नाही, The child is asleep. ते लेकरू झोपलेलं आहे. They said, what? तर सगळे लोक म्हणायला लागले, काय? We have come for a funeral. आम्हाला बातमी मिळाली, आम्ही माहितीला आलोय. And they laughed at him. आणि सगळे हसायला लागले येशूंना बघून. But he then put them all outside पण मग येशूंनी सगळ्यांना बाहेर काढलं and took the child's father and mother आणि फक्त लेकराच्या आई बापांना आत घेतलं. and those of the disciples who were with him, आणि ते शिष्य जे येशूंसोबत गेले होते त्यांना घेतलं. and they went in the room. आतमध्ये गेले मुलीच्या खोलीत. That dead body of the girl lay on the bed. मुलीचा मृतदेह पडला होता बिछाण्यावर, ती मेलीच होती. Jairus' heart broke. यायराचं हृदय तुटलं पोरीला बघून. But Jesus पण येशू immediately took her hand लगेच येशूंनी तिचा हात धरला and lifted her up आणि तिला उचललं and said, get up little girl. आणि म्हणाले, लहानशा मुली उठ, Get up little girl. लहानशा मुली उठ. And she got up from the dead. आणि ती लहान मुलगी मेलेल्याची परत जिवंत होऊन बसली. Read your Bible, it is mentioned there. तुमच्याकडे बायबल आहे ना, ते बायबल वाचा. हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. It is there. बायबल मध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. It is written by 4 evangelists. 4 सुवार्तिकांनी हे लिहिलेलं आहे. All of them have written many real stories of Jesus. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून येशूंच्या अनेक कहाण्या इथे लिहिलेल्या आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. She jumped up and started walking around. आणि मुलगी उडी मारून आली आणि चालायला लागली सगळीकडे. Her parents were shocked. तिच्या आई वडिलांना धक्काच बसला की हे काय आहे. Jesus commanded them, मग येशूंनी त्यांना आज्ञा केली, don't tell anybody what I have done here. कुणालाही सांगायचं नाही मी इथे काय केलंय. See, we would publish it in the newspaper. आपण तर वर्तमानपत्रात फार बोभाटा केला असता. अलीकडे वर्तमानपत्र नाही, सोशल मीडियावर बोभाटा केला असता. पटापटा फेसबुक, इंस्टाग्राम. I did that. मी केलं. We would have gone to the news channels. न्यूजपेपर कडे गेलो असतो आपण, वर्तमानपत्रांकडे. For Jesus, पण येशू, it's an ordinary thing. येशूंसाठी एखाद्या मेलेला जिवंत करणं एक साधं काम आहे. He said, don't tell anyone. म्हणून येशू त्यांना म्हणाले, कोणाला काही सांगून बोभाटा करू नका उगीच. Here a doctor gives some life to you. इथे डॉक्टरांनी एखाद्याला जीवन दिलं He wants everyone to know. की लगेच त्यांची इच्छा असते सगळ्यांना कळावं. And then Jesus said, मग येशू म्हणाले, give her something to eat. तिला काहीतरी खायला घाला, She is hungry. तिला भूक लागली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. There is hope in Jesus. मला काय म्हणायचं आहे, येशूंमध्ये आशा आहे बेटा. येशू आल्यावर तुम्ही असे निराश नका राहू. I know some of you are bewildered मला माहितीये तुमच्यातले काही जण थकलेले आहेत, आश्चर्यचकित आहेत. as you hear me watching, as you hear me speaking.
आणि जसं तुम्ही मला बोलताना आताला ऐकताय, Even some people are watching me live, काही ऑनलाईन मला बघतायत, लाईव्ह बघतायत, and you must be thinking, आणि तुम्ही विचार करत असाल, can I also have hope in this Jesus? मला पण या येशूमध्ये आशा मिळेल का हो? You are thinking, तुम्ही विचार करताय, I also need this kind of hope. मला पण अशा पद्धतीची आशा गरजेची आहे. I was tired of my life. मी पण माझ्या आयुष्याला दमलेली आहे. Can Jesus do something for me? येशू माझ्यासाठी काहीतरी करतील का हो? Yes, He will do for you. करतील, जरूर करतील, का नाही? You couldn't have heard me at a better time in your life than today. आयुष्यामध्ये आज तुम्ही माझं ऐकताय, ह्याच्यापेक्षा चांगला दिवस नाही तुमच्या आयुष्यातला. This is Yeah. your hour of ही blessing. घटका तुझ्या आशीर्वादाची घटका आहे, म्हणून आज तुम्ही आयुष्यात माझं ऐकताय. This is the hour of your deliverance. तुझ्या सुटकेची ही घटका आहे, म्हणून तुम्ही माझं ऐकताय. इथे म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा, This is the hour of your blessing. तुमच्या आशीर्वादांची ही घटका आहे. The hour of receiving strength. तुम्ही देवाकडनं शक्ती मिळवायची ही घटका आहे. The hour of receiving life. तुम्ही देवाकडनं जीवन मिळवायची ही घटका आहे. I remember one lady said, मला आठवतं, एक बहीण म्हणाली, Pastor, पास्टर, I was going through a horrible time. मी फार भयानक परिस्थितीतून जात होते. I was very sick. मी आजारी होते फार. My husband too was fighting with me every day. माझा नवराही माझ्याशी रोज भांडायचा, My children did not understand me. आणि माझ्या मुलांनी पण मला समजून नाही घेतलं. Once, एकदा out of complete dejection, मी फार नाराज झाले. I was just scrolling on my phone, त्या नाराजीपायी मी असंच आपला फोन हातात घेतला आणि बघत होते, going through the YouTube. आणि युट्यूब वरती स्क्रोल करत होते. I stopped at your message तर तुमचा उपदेश आला, पॉपअप झाला, आणि मी ते थांबवलं. and I was amazed आणि मला आश्चर्य वाटलं how the Lord had led me to this encouragement about Jesus. की प्रभूने कसं काय मला येशूकडनं जे प्रोत्साहन मिळतं त्या संदेशाकडे आणलं. And you were saying, तुम्ही बोलत होता there पास्टर, is hope in Jesus. आणि म्हणत होता की येशूमध्ये आशा आहे, Jesus will cure you. येशू तुम्हाला बरं करतील. And she said, आणि ती म्हणते, it was as though Jesus was speaking to me directly. युट्यूब वरती ते बघतीये, आणि मला असं वाटलं की येशू डायरेक्ट माझ्याशी बोलतायत. And I was thinking upon committing suicide. म्हणजे मी आत्महत्या करायचा विचार करत होते तेव्हा. And you said, आणि तुम्ही बोलला don't commit suicide. की आत्महत्या करायची नाही, There is hope for you. तुझ्यासाठी आशा आहे, Don't give up. अजिबात हार मानू नको. And she said, I plan to run away from home तर ती also. म्हणते, मी घर सोडून पळून जायचा विचार केला होता, But when I heard you speak, पण जेव्हा मी तुमचं ऐकलं, I could feel God speaking to me. मला जाणवलं की आता देव माझ्याशी डायरेक्ट बोलतोय. And I started agreeing in the last prayer with you. आणि तुमच्या शेवटच्या प्रार्थनेत मी तुमच्याशी सहमत केलं. And in the last prayer, आणि शेवटच्या प्रार्थनेत I just said, मी म्हणाले I don't know who you are, Jesus, की येशू तू कोण आहेस मला काही माहित नाही, but you know me. पण तू मला जाणतोस. I put my hope in you. माझी आशा मी तुझ्यावर ठेवत आहे. Please heal me. प्लीज मला बरं कर. That's all she said. एवढंच ती म्हणते की मी ते ऐकताना बोलले, And then she slept off. आणि झोपली. मग ती Morning, सकाळी the whole pain was gone. सगळ्या वेदना निघून गेल्या All होत्या. the sickness was gone. सगळा आजारच निघून गेला म्हणते. And she said, I was jumping with joy in आणि the ती म्हणते, मी morning. आनंदाने उड्या मारायला लागले सकाळी. And she said, म्हणाली, if I stay healed, जर मी अशी आरोग्यवान राहिले I will come all the way. तर मी येणार तुमच्या सभेला. She was watching me from Hyderabad. हैदराबादहून ती माझं ऐकत होती, बघत होती. And I will give the testimony in your church. आणि म्हणे, मी इथे दापोडीला येऊन तुमच्या चर्चमध्ये साक्ष सांगणार. After some time, काही वेळानंतर she saw तिनं पाहिलं that the healing was really complete. की तिला मिळालेलं आरोग्य संपूर्ण आहे. She came with the whole family आली, ती संपूर्ण परिवार घेऊन इथे आली, and testified of the goodness of the Lord. आणि देवातला चांगुलपणा तिनं सगळ्यांना साक्षीद्वारे सांगितलं. Praise God. देवाला धन्यवाद. Our Heavenly Father is good. आपला स्वर्गीय बाप चांगला आहे, He will help तो you तुम्हाला मदत करेल. as you continue with your walk of hope. जसं तुम्ही तुमच्या आशेच्या प्रवासात चालत राहाल ना, He will help you. तो तुम्हाला सहाय्य करेल. I know many of your hearts are broken. मला माहितीये बेटा, तुमच्यातल्या अनेक लोकांची हृदय तुटलेली आहेत. Broken in 1,000 pieces. हजारो तुकड्यांमध्ये तुमची हृदय तुटलेली आहेत. But Jesus has the power पण येशूकडे सामर्थ्य आहे ना to बेटा, join all the broken pieces and make you whole. तुझ्या हृदयाचे सगळे हजारो तुकडे परत घेऊन त्याला सगळ्याला आरोग्य देऊन ते हृदय एक करायचं सामर्थ्य येशूमध्ये आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Have hope even in the darkest hour. अगदी अंधकाराने भरलेल्या घटकेत सुद्धा आशा ठेवा. Have hope for the most important
impossible things. अगदी अशक्य गोष्टीत सुद्धा आशा ठेवा की नाही माझा देव करेल. Keep hoping. आशा ठेवत जगा, Keep praying. प्रार्थना करत जगा, Keep believing. विश्वास ठेवत जगा, Keep trusting. भरोसा ठेवत जगा, Be faithful. विश्वासूपणे जगा Keep coming to church. आणि चर्चला येत जगा. This is a beautiful, timely reminder that I am giving you this night. आणि वेळेमध्ये मी तुम्हाला ही एक सुंदर आठवण करून देत आहे. I know मला माहिती आहे many of you are getting tired तुमच्यातले अनेक जण दमतायत, because you थकतायत, are hearing many voices. कारण तुम्हाला अनेक वाण्या ऐकू येत आहेत. But today's voice पण आजची ही जी वाणी आहे is not many voices. ती अनेक वाण्या नाही, हा एकच आवाज आहे. It is the word of God. हा देवाचा शब्द आहे, हा एकच आवाज आहे. You hoped on many things. तुम्ही अनेक गोष्टींवर आशा ठेवली, You believed on many things. तुम्ही अनेक गोष्टींवर आजवर You विश्वास hoped ठेवला, on many people. तुम्ही अनेक लोकांवर आशा ठेवली, You believed on many people. तुम्ही अनेक लोकांवर विश्वास ठेवला. But now, पण आता hope in one person. एका व्यक्तीवर आशा ठेवा. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He is the one who died for you. तोच तुझ्यासाठी मेलेला आहे. He is the one who was buried for ते you. येशू तुझ्यासाठी पुरले गेले He is the one who was raised on the third आणि day for तेच you. येशू तुझ्यासाठी तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. He has the power over the whole world. येशूमध्ये संपूर्ण जगावरचं सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I know one thing. मला एक गोष्ट ठाऊक आहे The बेटा, hardest part of hope is patience. आशेतला सगळ्यात अवघड भाग म्हणजे धीर ठेवावा लागतो आशेत. That is the hardest part in hope. आणि तो अवघड भाग असतो कारण की धीर ठेवायला अवघड जातं. Because in this world of fast gratification, कारण हे जे जग आहे इतकं पटकन पटकन आपल्याला कौतुक देतं, काय काय देतं, हे पटकन असणारं जग आहे. it gets hard to hope when it is not instant. आणि म्हणून मग धीर ठेवावा लागला तर आपल्याला अवघड जातं कारण की हे जग सध्याला सगळं काही पटकन देणारं जग आहे. However, when it is God, ठीक आहे, तरी जेव्हा देवाचा प्रश्न येतो you need to trust. तेव्हा तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. Not only His giving, आणि फक्त देवाच्या देण्यात नाही, but also in His timing. देवाच्या वेळेत पण विश्वास ठेवा की त्याच्या वेळेत तो मला देईल. Don't just believe in His giving, but also believe in His timing. फक्त देवाच्या देण्यात विश्वास ठेवू नका, तर देव त्याच्या वेळेत मला देईल असा विश्वास ठेवा. Because in His time He will make all things new कारण देव देवाच्या वेळेमध्ये सगळं नवीन करेल and beautiful. आणि चांगलं छान सुंदर करेल. So keep hoping, आशा ठेवत जगा, never give up. कधी हार मानू नका. Because God said कारण देव बोललाय in Jeremiah 1 verse 12, इर्म्याचा पहिला अध्याय 12व वचन, I will hasten my word to perform it. मी माझा शब्द पटकन तुझ्या आयुष्यात पूर्ण करायला येईल. I will hasten my word to perform मी it. घाई घाईनं माझा शब्द तुझ्या आयुष्यात पूर्ण करायला येईल. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 60 verse 22, यशातला 60वा अध्याय 22वा वचन, when the time is right, वेळ जेव्हा योग्य येईल, I the Lord will make it to happen. योग्य वेळी मी देव घडवून आणीन. Praise God. योग्य वेळी मी देव घडवून आणीन. Yes, He says in बोला. Isaiah 60 verse 22, यशा 60 त्यातलं 22वा वचन, योग्य वेळी मी देव आहे, मी घडवून आणीन. when the time is right, योग्य वेळ आल्यावर I will do it. मी करीन. Praise God. देवाला धन्यवाद. मग त्यामधल्या काळात धीर ठेवला पाहिजे आपण. Bible says बायबल म्हणतं in Philippians 1 verse 6, फिलिप्पी पहिला अध्याय 6व वचन, be confident that the God who has begun a good work in you will complete it. विश्वास ठेवा ज्या देवाने तुझ्यात चांगलं काम सुरू केलंय तो ते काम पूर्ण करेल, असं देवावर विश्वास ठेव. Bible says in Psalm 57 verse 2, स्तोत्रसंहिता 56 त्यातलं दुसरं वचन, बायबल म्हणतं it is God that performs all things for me. देव माझ्यासाठी सर्व काही करतो. My Jesus will bind up your wounds. माझे येशू तुझ्या जखमा पण बांधतील. He will heal your broken hearts. माझे येशू तुझ्या तुटलेल्या हृदयाला आरोग्य देतील. मी आत्ताच सांगितलं 1000 तुकडे झाले असले तरी पण ते हृदय परत येशू एक करतील. He will Himself sit with you in your bewilderment. येशू स्वतः तुझ्या आश्चर्यचकित अवस्थेत तुझ्या बाजूला बसतील. अजून काय हवंय He तुला? will Himself sit with you when you are hurt. येशू स्वतः तुला वाईट वाटलेलं असेल तेव्हा तुझ्या बाजूला बसतील. One person said, एक व्यक्ती बोलला, the stronger the hope, the greater possibility of being successful in your endeavors. आशा जेवढी प्रबळ असते तेवढं आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे चान्स असतात. का? कारण आपली आशा प्रबळ आहे. To an extent it may be true, आणि काही प्रमाणात हे खरं असेल because the stronger the hope, कारण जेवढी आशा प्रबळ the harder we try. तेवढे आपण प्रयत्नही जास्त करतो. का? कारण आपण आशा ठेवली. But yet the Bible says, पण तरी
बायबल म्हणतं. In Ecclesiastes 9, उपदेशक 9 अध्याय verse 11, 11 वचन, life is not fair. आयुष्य न्याय करत नाही The fastest runner does not always win the race. आणि पटकन धावणारा धावपटूच शर्यत जिंकतो असं नाही. The strongest soldier does not always win the battle. आणि बलवान सैनिकच युद्ध जिंकून आणतो असंही नाही. Wise people don't always get the food. आणि हुशार ज्ञानी शहाण्या माणसांनाच डिग्र्या असलेल्यांनाच अन्न कमवता येतं असंही नाही. Smart people don't always get the wealth. आणि स्मार्ट आणि शहाण्या लोकांनाच धनसंपत्ती आणि पैसा प्रॉपर्ट्या मिळतात, कमवायला मिळतात असंही नाही. Educated people don't always get the praise they आणि deserve. शिक्षित लोकांना सुद्धा ज्या कौतुकास ते पात्र आहेत ते कौतुक मिळत नाही. When time comes, वेळ आली bad things can happen to anyone. की वाईट गोष्टी कुणाच्याही जीवनात घडू शकतात. मग तो शिक्षित असो, श्रीमंत असो, एक नंबरवर असो नाही तर नसो. No matter how strong you are, किती तुम्ही no बलवान matter असा, how wise you are, किती तुम्ही हुशार असा, no matter how influential you are, किती तुम्ही वशिला असलेले असा, sometimes कधी कधी all these things don't work. या गोष्टी काम करत नाहीत. Sometimes even money does not work. कधी कधी पैसाही काम करत नाही. That is why म्हणून it is wise to hope on Jesus. येशूंवर आशा ठेवणं नेहमी चांगलं आहे, सुज्ञ आहे. I'm praying for you all मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना that करत आहे all things will work together for your good. की तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टी शेवटी तुमच्या चांगल्याकडे व्हाव्यात. That you will feel God's love and presence की तुम्हाला देवाचं प्रेम आणि देवाचा सहवास जाणवावा. as you wait upon God to do the impossible. जसं तुम्ही देवाचरणी वाट पाहाल की देवप्पा अशक्य गोष्टी आता तू शक्य कर. I मी pray प्रार्थना that करतो God may be with you in your most difficult times, की देव तुमच्या सोबत तुमच्या अडचणींना भरलेल्या काळात असावा and that all goes well even before the year ends. आणि वर्ष संपण्या अगोदरच तुमचं सगळं चांगलं व्हावं. मी नवीन वर्षाचं बोलत नाही, वर्ष संपण्या अगोदर तुमचं चांगलं व्हावं. Hold your head high. मस्तक उंच कर. Be happy that God loves you. आनंदी राहा. कोणाचा असो नसो देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. मी कुणाला आवडले नाही आवडले डझंट मेक एनी डिफरन्स और इट डझंट मॅटर टू मी. मी देवाला आवडले. Be happy that God is for you. खुश राहा, देव तुझ्यासाठी आहे. I pray मी प्रार्थना करतो for you that you may find peace in the midst of your storms. तुझ्यासाठी प्रार्थना करतो की तुझ्या जीवनी वादांमध्ये तुला शांती सापडावी. Know जाणा that you are very special to God. की तुम्ही देवासाठी खास आहात. Heavenly Father, स्वर्गीय बाप, I pray tonight देव बाप्पा, स्वर्गीय बाप्पा, मी आज रात्री प्रार्थना करतो that you bestow your special blessings on all those who are broken hearted, तुझे खास आशीर्वाद तुटलेल्या हृदयाच्या लोकांवर आज तू पाठव. those who are hoping that things will be good for them, जे लोक आशा ठेवतायत की त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी होणार आहेत and as they are waiting in patience, आणि जसं ते धीराने वाट पाहतायत give them the strength त्यांना ताकद दे to hold their head up की त्यांचं मस्तक त्यांना उंच ठेवता यावं. because they walk in your love, कारण ते तुझ्या प्रेमात चालतायत, because they hope in you, तुझ्यावर आशा ठेवतायत, because they trust in you. त्यांचा विश्वास तुझ्यावर आहे. Oh God, माझ्या देवा, these people who are poor and ordinary, ही लोक जी गरीब आणि साधी माणसं आहेत they have none to help them त्यांना मदत करणारं कोणी नाही, but you. पण तू आहेस. May Jesus give you the strength to pull on. येशू तुम्हा लोकांना पुढे जायची ताकद देवो. I hope you have sweet moments in the midst of your मी tribulation. आशा ठेवतो तुमच्या संकटांच्या काळात पण तुम्हाला काही गोड क्षण अनुभवायला मिळो. Hang in there, my people. धरून राहा तग लावून. Jesus promises. येशू वचन देतात, He says, म्हणतात I will stand like a rock with you. मी खडकासारखा तुझ्या पाठीशी उभा I राहील. will never leave you. I will never मी forsake तुला कधी you. सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. Cling to this divine promise. या दैवी वचनाला चिकटून राहा. Better days are coming. चांगले दिवस येत आहेत. You will come down here and give the testimony of the goodness of the Lord तुम्ही before the year ends. तुम्ही लोक वर्ष संपायच्या अगोदर इथे येऊन देवाच्या चांगुलपणाची साक्ष द्याल. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Shall we all stand मग आता आपण सर्वजण उभे राहूया and seek God's blessing? आणि देवाचे आशीर्वाद मागूयात. Thank you, Lord.
Thank you, Jesus. Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा, तुझे आभार मानतो. Hope in God. देवावर आशा ठेवा बेटा. आज तुम्ही मंदिरात आल्यासरशी आशा ठेवा. Let the young hope in God. Let the old hope in God. तरुण मुला मुलींनी देवावर आशा ठेवा. वयस्कर लोकांनी देवावर आशा ठेवा. Let the father hope in God. Let the mother hope in God. बापांनी देवावर आशा ठेवा. आयांनी देवावरच आशा ठेवा. Let the husband hope in God. Let the wife hope in God. नवरे देवावर आशा ठेवू देत. बायकाही देवावर आशा ठेवून जगू देत. Let the son hope in God. Let the daughter hope in God. मुलं देवावर आशा ठेवू देत. मुली देवावर आशा ठेवू देत. All things are possible to God. देवाला सर्व काही शक्य आहे. All things are possible to them that believe. जे लोक विश्वास ठेवतात त्यांनाही सर्व काही शक्य आहे. Are you ready तयार आहात? to trust in God? देवावर विश्वास ठेवायला तयार आहात? Something marvelous is going to happen. काहीतरी सुंदर आणि अद्भुत कार्य होणार आहे. My God will touch you tonight. माझा देव आज रात्री तुला स्पर्श करणार All आहे. your weakness has to go. तुझा सगळा अशक्तपणा जायला In the हवा. name of Jesus. येशूच्या नावात. All sickness has to go. सगळे आजार तुझे जायलाच In the हवे. name of Jesus. येशूच्या नावात. The devil has to go. सैतान जायलाच हवा. In the name of Jesus. येशूच्या नावात. So be ready to call unto his holy name. तयार व्हा प्रभूच्या पवित्र नामाचा धावा करायला. He will bring a change in your life. येशू तुमच्या जीवनात बदल आणतील. That which has never happened. जे बदल कधी आले नाहीत, जे will कधी happen घडलं नाही, now. ते आता घडायला लागेल. It all depends सगळं याच्यावर अवलंबून आहे. whether you hope in God. देवावर तू आशा ठेवतोयस की नाही. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards चला heaven. मग एक हात असा वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. And then cry out to God. डोळे करा घट्ट बंद आणि रडून करा देवाचा धावा. Are you ready? तयार आहात? I'm telling you, मी सांगतो ना, a miracle can happen before the year ends. वर्ष संपण्या अगोदर चमत्कार होऊ शकतो. Many of you are looking forward that something good will happen in the new year. तुमच्यातले अनेक लोक नवीन वर्षाकडे बघून आहेत की नवीन वर्षी काहीतरी चांगलं व्हावं. But tonight I tell you, आज रात्री मी तुम्हाला असं सांगतोय, God can do it before the new year. देवा नवीन वर्ष सुरू करण्या अगोदरच चांगलं काम करेल. God can do it before this year ends. आणि हे वर्ष संपण्या अगोदरच देव चमत्कार करेल. Believe. विश्वास ठेव. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग वर करा एक हात. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे तिथे ठेवा. And cry out to God with डोळे me. घट्ट बंद आणि रडून सगळ्यांनी करा माझ्या सोबत देवाचा धावा. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Oh God, माझ्या देवा, I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप I केलं. did not know you. मी तुला ओळखतच I नव्हतो. did not know you are a God. मला माहितीच नव्हतं तू देव आहेस. I did not know what you did for me. मला माहितीच नव्हतं तू माझ्यासाठी काय केलं. But today I came to know आज मला कळलं that you took my sins. तू माझं पाप You नेलं. paid it on the cross. त्याची किंमत तू वदस्तमाव दिली. You came for me on that first Christmas. तू माझ्यासाठी त्या पहिल्या नाताळच्या दिवशी आलास. That Christmas is for the whole world. आणि हा नाताळ संपूर्ण जगासाठी आहे मला आज कळलं. It's not only for Christians. हा नाताळ फक्त ख्रिश्चन लोकांचा सण नाहीये. हे It आज is for the कळलं. whole world. संपूर्ण जगासाठी संपूर्ण मानव जातीसाठी आहे. Lord Jesus, प्रभू येशू, I'm sorry, Lord. मला माफ कर. Please forgive me प्लीज मला क्षमा कर. of all my sins. माझ्या सर्व पापांची मला माफी दे. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I invite you. मी तुला आमंत्रित करत Come आहे. into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I believe in you. मी तुझ्यावर विश्वास I ठेवत trust आहे. in you. माझा तुझ्यावर भरोसा आहे. I'm looking to you मी तुझ्याकडे बघत आहे that you will help की तू me. मला मदत करणार Come, आहेस. my Lord. माझ्या प्रभू ये. Touch me, मला Lord. स्पर्श कर. Heal me, मला Lord. बरं कर. Bless me, मला Lord. आशीर्वाद दे. Deliver me, मला Jesus. सुटका दे प्रभू. See, Jesus is coming. पहा येशू येत He आहे. is coming in your येशू midst. येत आहेत He तुमच्यामध्ये. is coming in your midst. See, येशू something is तुमच्यामध्ये happening. येतात काहीतरी He घडतंय. is already touching येशू you. ऑलरेडी तुला स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave you sickness in Jesus' सगळे name. आजार येशूच्या नावात जाऊ देत. Leave you sickness in the name of Jesus. सगळे आजार येशूच्या नावात जाऊ See, it देत. is going away. जात आहेत ते. Your sickness is going away. तुमचे आजार जात आहेत. All kinds of sickness, सगळ्या पद्धतीचे all आजार, kinds of disease, सगळ्या पद्धतीची रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave the people in the name of लोकांना Jesus. येशूच्या नावात सोड. Leave the people in the name of Jesus. लोकांना येशूच्या नावात सोड. All body pain, सगळ्या अंगवेदना vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ देत. People suffering with headaches, ज्या लोकांना
डोकेदुखी आहे Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them of आणि their त्यांना headache. आरोग्य दे त्यांच्या डोकेदुखी Every kind of headache प्रत्येक पद्धतीची डोकेदुखी vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे Thank you, Jesus. धन्यवाद येशू. It's happening. घडत आहे Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा करा Arthritis. संधिवात People suffering with त्या arthritis. लोकांना संधिवात झाला Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे Spondylitis. मानेचा आजार People suffering with ज्या spondylitis. लोकांना मानेचा आजार आहे Problem in the neck. त्यांच्या मानेत काहीतरी त्रास आहे Right now I pray. आता यावेळेला मी प्रार्थना Lord करतो. Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे In Jesus' name. येशूच्या नावात The warmth of Jesus is going in you. येशूची ऊब तुमच्या अंगात जात The आहे. healing touch is coming upon you. आरोग्याचा स्पर्श तुमच्यावर येत आहे Come on, call, call, call. चला सगळ्यांनी त्याचा धावा करा Take the name of Jesus येशूंचं नाव सगळ्यांनी घ्या and ask him what you want. आणि मागा तुम्हाला जे मागायचंय ते येशू Whatever you want, ask him जे काही now. हवं असेल ते आता येशूंना मागा Because he is present पण here. येशू इथे हजर आहे Jesus is present here. येशू इथे हजर आहे His presence is here. येशूंचा सहवास इथे आहे His power is here. येशूंचं सामर्थ्य इथे आहे His love is here. येशूंचं प्रेम इथे आहे All withered hand. वाळलेले हात People with withered hand. ज्या लोकांचे हात वाळले आहेत, People who cannot lift up their ज्या hands. लोकांना आपला हात उचलता येत Lord नाही Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा Stomach problem. पोटातले आजार All kinds of stomach सर्व ailments. पद्धतीचे पोटाचे आजार Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Lumps in the body. अंगावर आलेल्या Be गाठी gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा Stone in the kidney. किडनी झालेले खडे Let the stones be crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या नावात Put your hand there आपला हात तिथे ठेवा and let that healing take place आणि ते now. आरोग्य आत्ताला घडू दे Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे Thank you, Jesus. धन्यवाद येशू Heart problem. हृदयाचे आजार People having heart ज्या problem. लोकांना हृदयाला आजार Be आहे healed in Jesus' name. येशूंच्या नावात ते बरे होऊ देत Kidney failures. किडनी मध्ये काही झालं Lord Jesus, I pray. प्रभू येशू मी प्रार्थना You करतो touch them now त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांची किडनी बरी कर in the name of Jesus. येशूंच्या नावात Blind eyes. आंधळे डोळे Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि in त्यांना Jesus' name. आरोग्य दे माझ्या देवा Deaf ears be open in बहिऱ्या Jesus' कानांना name. उघड माझ्या स्वामी राजा Bleeding trouble. रक्तस्त्रावाचा त्रास Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे There is one girl, young girl here. एक तरुण मुलगी इथे आली आहे You never had periods in त्या your तरुण life. मुलीला मासिक पाळी आलीच It नाही has not started त्या yet. तरुण मुलीला मासिक पाळी अजून सुरूच झाली नाही The Lord Jesus is touching प्रभू you येशू तुला स्पर्श करत आहे and you will start having now in Jesus' आणि name. तुझी मासिक पाळी आतापासून सुरू होणार Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of उठा Jesus. येशूंच्या नावात Problem in the kneecaps, be गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Piles problem, मूळ व्याधाचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Skin disease, त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात सगळी अलर्जी जाऊ दे All kinds of allergies vanish in सगळ्या Jesus' name. पद्धतीच्या अलर्जी येशूंच्या नावात निघून जा Wherever, whatever people are watching me, let them be touched by Jesus. आणि जिथून कुठून लोक मला ऑनलाईन बघतात सगळ्यांना येशूंचा स्पर्श जाणवू दे. Let Jesus touch you now येशू तुम्हा सर्वांना आता स्पर्श करू दे and deliver you आणि now तुम्हाला सर्वांना सुटका देऊ दे in Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात Every cancer leave in Jesus' सगळा name. कॅन्सर येशूंच्या नावात जाऊ दे Tuberculosis be healed in क्षयरोग Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Asthma be healed. दम्याचा आजार बरा होऊ दे Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद Now you येशू. devil आता सैताना who is touching the people, जो लोकांना त्रास देतो I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave. सोड Devil go. सैताना जा Devil go. सैताना जा In the name of Jesus. येशूंच्या नावात जा Devil go in the name of सैताना Jesus. येशूंच्या नावात जा Devil go in the name of Jesus. सैताना येशूंच्या नावात जा See, the devil is leaving बघा you. सैतान तुम्हाला सोडून The devil is leaving you. जातो सैतान तुम्हाला सोडून You जातो evil spirit. सगळे दुरात्मे You witchcraft power. सगळे चेटू करणी You demonic power. सैतानी शक्त्या Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड Be freed in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात सुटका You पावा also say it. तुम्ही पण बोला Say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूंच्या नावात सोड Witchcraft power, leave me in Jesus' हा name. चेटू करणी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे Demonic power, leave me in Jesus' सैतानी name. शक्ती येशूंच्या नावात मला सोडून Thank जाऊ you, दे Jesus. See, it's धन्यवाद happening. येशू घडतंय It's बघा happening. घडतंय The बघा Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श You are करतात being freed now in Jesus' आता name. तुम्हाला सुटका मिळते येशूंच्या नावात Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Lord, whatever the people want, प्रभू या लोकांना जे काही हवंय give it to them, ते या Lord. लोकांना दे दे बापा Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे
दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्या आहेत त्यांना गाड्या दे. Fulfill their heart's desires. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Those who want to buy a land, help them. ज्यांना जमिनी घरं काही विकत घ्यायचं आहे त्यांना मदत कर. Those who want to sell it, Lord, help them. ज्यांना विकून टाकायचं आहे त्यांना मदत कर. Those who want to fly abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांचे विजे लावून दे. Help them, Master. सहाय्य कर सगळ्यांना. Those who want children, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them now. त्या जोडप्यांना आता आशीर्वाद दे And bless them with a आणि child. संतानाचा आशीर्वाद त्यांना Thank दे. you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let there be peace in their homes. लोकांच्या घरात शांती असू दे. Peace in their hearts. लोकांच्या हृदयात शांती असू दे. Joy, let joy flood their hearts. आनंद त्यांच्या हृदयात पुरासारखा येऊ And दे. let them hope in you, Lord. आणि सर्वांनी तुझ्यावर आशा ठेवावी असं कर. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken charge. देवाने सर्व ताबा घेतलेला आहे. Everything will fall into place. सगळं काही जागच्या जागी पडणार आहे. Hope for a miracle चमत्काराची आशा ठेवा. before the year is concluded. आणि हे वर्ष संपण्या अगोदर चमत्कार घडणार अशी आशा ठेवा. Yes. हा? Say, Lord, म्हणा प्रभू before the year हे ends, वर्ष संपण्या अगोदर I want to have a testimony. मला साक्ष पाहिजे. Praise God. आमेन. Did you say it? बोललात ना? Say, before the year म्हणा ends, हे वर्ष संपण्या अगोदर Jesus, येशू give me a testimony. मला साक्ष दे. Amen. आमेन. Let's hear a few testimonies here. काही साक्षी आता आपण ऐकूयात. बिशप जी ये बहन का कहना है कि पिछले 2 साल से इनके ऊपर इतना कर्जा हो गया था कि वो बहुत परेशान हो गया था. उनका परिवार पूरा अभी टेंशन में आ गया था कि अभी क्या करे. वो ब्याज भी नहीं दे पा रहा था. उनका आर्थिक पूरे तरीके से बंद हो चुका था. Are you hearing this testimony? ऐकताय ना? लेकिन परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया. ये बता दे कि मैं हर शनिवार को आती हूँ यहाँ पे प्रार्थना करने के लिए. आपके साथ सहमत हुआ. आपने अभी अभी जो बोला था कि जिसको जो चाहिए, उन्होंने यही बोला कि परमेश्वर मेरा जो कर्जा है वो पूरी तरीके से चला जाए, नील हो जाए. और बिल्कुल ऐसा हुआ. परमेश्वर ने चमत्कार किया. सितंबर महीने में उन्होंने जो मौसम का जो बीज रहता है, उत्तम बीज, उन्होंने उसमें बोया. और परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया कि आज उनका पूरा का पूरा चमत्कार जा चुका है. वो पूरा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं. कर्जा निकल गया. हो सगळं गेलं. सगळं कर्ज गेलं. आमेन. कसं काय एवढं चमत्कार झालं? प्रभू प्रभू येशूने केलं. तुमच्या प्रार्थनेने केलं. हालेलुया. प्रार्थनेने केलं. आमेन. She's so happy. किती आनंदी आहेत त्या बघा. चेहऱ्यावर शांती Thank आहे. you, Father, for removing her from all her debts. येस लॉर्ड. धन्यवाद येशू. आपल्यामध्ये सिस्टर शांताबाई आहेत आणि त्यांच्या बाळाची फार अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात 2019 जुलै रोजी असं झालं की बाळाला अचानकपणे श्वासाचा खूप त्रास होऊ लागला. कुणाला? बाळाला, हे लहान बाळाला. Okay. आणि असं झालं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याला नेलं, रिपोर्ट काढले, ते सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते. ते म्हणतात हे सगळं आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्याचं ट्रीटमेंट करत होतो तर त्याला काहीच फरक पडत नव्हतं. डॉक्टरांना पण काही समजत नव्हतं की एक्झॅक्टली बाळाला काय होते म्हणून. ते म्हणतात की असंच करून आम्ही 1.5-2 लाख बाळासाठी घालवले पण काही फरक पडत नव्हता. ते म्हणतात की माझी जी सासू आहे ते त्यांची सासू आहेत आणि ते सातत्याने दर शनिवारी चर्चला येत राहिले. ते म्हणतात आम्ही पूर्णपणे डॉक्टरांवर जी आशा लावली होती ती सोडून दिली आणि देवावर आशा लावली. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आणि ते म्हणतात 2022 पासून बाळाला अचानकपणे अगोदर जसं हालचाल सगळं त्याचं बंद झालं होतं तर आता ते व्यवस्थितपणे हालचाल करतो, हातपाय हलवतो, स्वतः जेवतो. हे कार्य केवळ प्रभू येशूने केलेलं आहे. हालेलुया. आणि ते प्रार्थनेमध्ये जे समज होते प्रभूने विश्वासा अनुरूप कार्य केलं म्हणून ते देवाला गौरव देतात. आमेन आमेन आमेन. हे चमत्कार झालं. धन्यवाद येशूला. काय त्रास होत होता? बाळाला श्वास घ्यायला त्रास होत त्रास होता. होत होता. तेव्हापासून तो हालचाल वगैरे काही करत नव्हता. येशू मध्ये आले हालचाल पण करत नव्हता. काहीच नाही, हालचाल करत नव्हता. चालायचं काहीच नाही, झोपून होता एका जागेवर. कॅन यू इमॅजिन? आता चालतो. आता चालत नाही पण गुडघ्यावरती रांगतो वगैरे. रांगायला लागलाय. I pray, oh Father, touch this boy, Lord. Let your healing power flow into him and give him the strength that he will start moving his hands and legs and start walking in the name of Jesus. बिशप जी, इनका नाम सुप्रिया जी है. और अभी अभी जो आपने बोला कि इस क्रिसमस को परमेश्वर प्रभु यीशु सबको आशीर्वादित करने वाला है, तो इनको अचानक याद आया कि पिछले दिसंबर को ही परमेश्वर ने उनको आशीर्वादित किया था. तो मुझे 1 साल से परमेश्वर मेरे दिल में बोझ है कि कुछ मुझे टेस्टिमनी देनी चाहिए. तो अभी वो ऊपर आए, वो बता रहे कि वो नौकरी के लिए प्रार्थना कर रहे थे. इनके घर में पैसों का इतना प्रॉब्लम था कि पैसे ही नहीं आ रहा था.
चर्च में रेगुलरली आ रहे हैं, शनिवार को आ रहे हैं, रविवार को अभी आ रहे हैं और सोमवार के भी आने की कोशिश करते हैं। एक ही प्रार्थना थी कि प्रभु मुझे कुछ भी करके नौकरी दे दीजिए, और इनको इतनी अच्छी नौकरी मिल गई है, इनको कॉर्पोरेशन में नौकरी मिल गई है, और पूरा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं। आमेन. कॉर्पोरेशन मध्ये वेळ आला हो, का? कुठे पीसीएमसी का बीएमसी? PCM पीसीएमसी. PCMC मध्ये. देवाने कार्य केलं. देवाने कार्य. हालेलुया. Thank you, Father, for blessing her. Give her more and more additional blessings, O Lord, because she's testified the name of Jesus. Amen. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे पास्टर प्रार्थनेमध्ये खरंच सामर्थ्य आहे. त्या सांगतात पास्टर गेल्या 1 महिन्यापासून त्यांना लघवीचा त्रास होत होता, व्यवस्थित होत नव्हती, आणि ते सांगतात त्यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये असं आढळलं की त्या अवघड जागेवरती एक गाठ आलेली आहे आणि प्लस त्यांना इन्फेक्शन पण झालेलं आहे. पण ते सांगतात की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की हे सर्जरी करणं गरजेचंच आहे, सर्जरीशिवाय हे काही जाणार नाही. पण ते म्हणाले की त्यांची सर्जरी जी आहे ती मंडेला होणार होती. मंडेला त्यांना दिल्लीच्या एका डॉक्टरांना जाऊन भेटायचं होतं. पण ते म्हणाल्या की मी सर्जरीला जाण्याच्या आधी पहिलं चर्चमध्ये जाते, प्रार्थना करते, प्रभू समोर माझं मांडते. त्या रविवारी पास्टर चर्चमध्ये आल्या, शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुमच्यावर सहमत झाले आणि स्वतःसाठी आरोग्य त्यांनी स्वीकारलं, आणि 4 वाजता पास्टर त्या मंडेला दिल्लीला निघाल्या. पास्टर तिथे गेल्यानंतर त्यांना अचानक खूप ब्लिडिंग झालं, आणि ते सांगतात की डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब घेतलं, आणि जिथं पास्टर त्यांना पुण्यामध्ये ज्या डॉक्टरांनी चेक केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की 2 ते 2.5 लाखाची सर्जरी होणार आहे, हे कन्फर्म आहे. त्या तिथं गेल्या, त्यांना ते ब्लिडिंग झालं पास्टर, आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीची अजिबात गरज नाही आहे, फक्त गोळ्यांनी सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आज ते एकदम व्यवस्थित आहे आणि साक्ष देण्यासाठी पास्टर आज आलेत, आणि चर्चच्या गेट पासून तिथेपर्यंत पास्टर त्या गुडघ्यावरती आलेले आहेत. हालेलुया. आमेन. She came on her knees from the गुडघ्यांवर till here. गेट because पासून Jesus आजपर्यंत गुडघ्यांवरती आल्या, कारण प्रभूने चमत्कार केला, प्रभूने आरोग्य दिलं, ऑपरेशन टळलं, फक्त गोळ्यांवरती आरोग्य मिळत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. Thank you, Father. Bless her in Jesus' name. आपल्यामध्ये सिस्टर धनेश्री आहेत, आणि त्यांच्या बाळाची आणि त्यांची खूप महान साक्षी आहे. प्रभूने महान काम केलं त्यांच्या जीवनामध्ये. ते म्हणतात त्यांना ऑलरेडी 2 मुलं आहेत, परंतु डॉक्टरांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही 3ऱ्या बाळाची संधी घेऊ नका, कारण की तुम्हाला रक्तदाबाचा हाय बीपीचा त्रास आहे, आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही जगाल किंवा तुमचं बाळ पण जगेल. आणि ते म्हणतात अचानकपणे असं झालं की मला 3रा म्हणजे गर्भ राहिला, आणि डॉक्टरांनी 5व्या महिन्यामध्ये असं सांगितलं तुम्हाला हे बाळ खाली करावं लागेल. परंतु ते म्हणतात की मी प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी आहे, आणि माझी इच्छा नव्हती की बाळ खाली करायचं आहे म्हणून. ते म्हणतात मी दर शनिवारी चर्चला येत राहिले, आणि पास्टर तुमच्याबरोबर ते सहमत व्हायच्या नेहमी प्रार्थनेमध्ये. आणि डॉक्टरांनी खूप कॉम्प्लिकेशन सांगितले. बाळ झालं जेव्हा होणार होतं तेव्हा पण खूप त्यांना त्रास झाला, परंतु परमेश्वराने त्यांना त्या सर्व त्रासातून बाहेर काढलं, बाळाला सुखरूप ठेवलं. डॉक्टर म्हटलं होते की त्याला मोठं ऑपरेशन करावं लागणार, त्याला आम्ही जगण्याची काय शक्यता देत नाही, आईची पण जगण्याची शक्यता देत नाही, परंतु हे सर्व कार्य प्रभूंनी केलेलं आहे, त्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे, आणि नवीन जीवन देऊन आशीर्वादित केलं आहे, म्हणून ते देवाला गौरव देतात. हालेलुया. Thank you, Jesus, for the Amen. child. You have blessed her, oh God. Yes, Lord. धन्यवाद. Thank you. Without any complications, Yes. you saw her through, oh Yes. Father, through this धन्यवाद, delivery. In Jesus' name. आमेन. आमेन. We have a beautiful testimony here, Pastor. They have come from Manchar. Manchar. Yes, Pastor. Now this lady, she was 7 months pregnant. When she was 7 months pregnant, she had complications. Her water bag had broken and water was bleeding. And when they had taken to the hospital denied her because the condition of her was very worsened. Then they took her to another hospital. There also they did not accept her. And from there they again sent her to YCM. In YCM she was admitted. But when she was admitted, she was not given a bed. Oh. And they also said her that you will not be delivered because the condition of the baby is also very worsened. You need a glass box. Once the glass box is... Yes, incubator. Once that incubator is free, the baby will be placed in there, and that's when the delivery will happen. Okay. So then when she was not getting delivered because of that. But this baby, which was impossible to deliver, which was to be placed in the glass incubator, was delivered normally just because of prayers right in 7 months. And it was not needed even in an incubator. It was a normal baby, and the Lord healed it completely. And it is a very healthy baby now. Wow. Hallelujah. Praise And God. here they are to testify Jesus here. Oh, hallelujah. Thank you for चमत्कार. this child, oh Father, miracle baby. As you blessed Abraham and Sarah, you have blessed them also. In Jesus' name.
God bless you. God. पास्टर अजून एक जोडपं सुंदरशी साक्ष घेऊन आलेला आहे. ते सांगतात पास्टर की त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते आणि 2 वर्षानंतर पास्टर पहिल्या वर्षामध्ये फर्स्ट बेबी त्यांना झालं आणि त्याच्यामध्ये काही मेडिकल कॉम्प्लिकेशनमुळे ते बाळ त्यांना खाली करावं लागलं पास्टर. सिस्टर खूप नैराश्यामध्ये गेल्या होत्या पास्टर आणि त्या म्हणतात की हे बाळ मला तू परत दे आणि त्यांनी खूप प्रार्थना केली. दोघं आपल्या चर्चला नियमितपणे येतात. त्यांनी प्रार्थना केली आणि ते सांगतात हे बाळ या बाळाचा गर्भ त्यांना राहिला. त्या पिरियडमध्ये पण पास्टर त्यांना काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की नियमितपणे त्यांनी चर्चमध्ये आले, प्रार्थना केली आणि ते म्हणे हे बाळ माझं नॉर्मल होते. ते सांगतात जे पहिलं बाळ ज्या दिवशी गर्भपात झालं होतं पास्टर त्याच दिवशी हे बाळ जन्माला आलेलं आहे पास्टर. हालेलुया. सो हा मिरेकल त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने बाळ त्यांना परत दिलेला आहे. What a हालेलुया. cute baby. Delivered on 17th of October Okay. and he delivered on 16th of October 2024. Within a year. See how God did God it. worked. One day early. Amen. See, that is our God. God is What so a pretty faithful. baby. Amen. Thank you, Father. Amen. Bless Thank you, all Lord. 3 of them, O Master. you, Jesus. Thank you for this joy Yes, that you have Father. given them, Thank O you. Master. This Thank you, bundle Lord. of joy. Thank you. Bless all 3 of them, Yes, O Master. Master. In Jesus' name. Amen. God bless you. Amen. Yes. आपल्यामध्ये ब्रदर सुदर्शन आहेत. ते म्हणतात त्यांना फार असं घाबरल्यासारखं होत होतं आणि असं सारखं जाणवायचं की सैतान मला मारून टाकेल म्हणून. ते म्हणतात मी खूप अशांत होतो. डॉक्टरांना पण समजत नव्हतं की एक्झॅक्टली मला काय होत आहे, मी निराशेमध्ये आहे का कशामध्ये आहे. ते म्हणतात आज मी पहिल्यांदा इथं चर्चमध्ये आलेलो आहे पहिल्यांदा. आणि ते म्हणतात की आता प्रभूने शेवटच्या प्रार्थनेमध्ये मला स्पर्श केला आणि मला पूर्ण मोकळं वाटत आहे. See this. फर्स्ट काय टाइम. काय म्हणायचं तुला? मुझे 7-8 महीने से कंटिन्यू सांस फूल रहा था. हाँ. कोई डॉक्टर ट्रीट नहीं कर पा रहे थे बाहर से लेके इंडिया तक. ओ. और अभी मुझे ऐसा लगा कि रिलीफ मिल रहा है थोड़ा थोड़ा Amen. करके. Amen. See that. Lord, Hallelujah. give him complete relief Yes. of all the breathing problem. Yes. I command you in the name of Jesus. Leave. Yes. Leave his chest. Leave his breathing trouble. In the name of Jesus, leave his heart. Yes. And let the breathing become normal. Yes. In the name of Jesus. Amen. God bless you. God bless you. God bless you. Praise Lord, Bishop. This brother here, he had vices. So from the past months, he had this problem that he had constant fear in his heart and his mind, and that he would be died, he would be death in the coming time or tomorrow. So this fear was troubling him from so long. But last Saturday when you prayed, he was completely delivered. All his fear is gone, and right now he is here to testify Jesus. Amen. आता भीती नाही वाटत भीती वाटत की मी मरणार आहे, मी काहीच मरणार नाही, आहे. आता काहीच नाही, एकदम पूर्ण clear आता मी जगणार आहे, मी जगणार हो, आहे. पूर्ण काहीच नाही होणार. काहीच आपला नाही, येशू आहे आपल्या काहीच बरोबर. Hallelujah. Bless him, Lord. in Yes, Jesus' Lord. name. Thank you, Lord. Amen.